कांद्याचा पाऊसच पडला इथे ना. हा एक काम कर, दगड असेल तर घ्यायचं का, त्याचा पाट्याचा दगड ते बनवायला लागले. पाट्याचा दगड एक हे प्लेन दगडापासून बनवतात. हा तशा दगडापासून. एका दिवसात किती होतात? काय किंमत आहे याची? वराटा पाटा 700, 800, 900 असं. ओके. आणि फक्त हे वरवंटा हे असलं घेतलं ते 250 रुपये. येतो आम्ही बाजार करून. थँक्यू. नमस्कार मंडळी, प्रेझी फ्रेंड्स किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आम्ही भरपूर असा लांबचा प्रवास करून इथे विरार ईस्टला आलेलो आहोत. तर आत्ता आम्ही आहोत मांडवीच्या बाजारात आणि हा आहे पूर्णपणे ग्रामीण विभाग. आणि ह्या भागामध्ये बाजार करण्याची मजाच काय वेगळी असते. आपण मॉलमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी शॉपिंग करत असतो, पण इथे ग्रामीण विभागामध्ये अनेक आदिवासी डिरेक्टली त्यांच्या शेतातून भाजीपाला घेऊन येतात. आणि आपल्याला इथे सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये आपण जितके पण बाजार बघतो त्या बाजारापेक्षा इथे सर्वात स्वस्त आपण खरेदी करू शकतो. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॉलमध्ये पाहायला मिळणार नाही, पण या बाजारामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग पाहूया आपण काय काय गोष्टी विकत घेतो आणि कसा असतो हा मांडवीचा बाजार. चला तर मग करूया या मांडवीच्या बाजाराची सफर आणि तुम्ही सुद्धा आमच्या जोडीला एन्जॉय करा. चला. शिकवते आताच घेऊ का? हे बघ या कामाच्या वस्तू आहेत. मला वेळी पाहिजे. वेळी नाही ना. हे डबे हां टिपरी घे. तांदूळ घ्यायला. तांदूळसाठी एकदम बेस्ट. आम्ही याला टिपरी असं म्हणतो. ताई एक दाखवा. ही छोटी साईज, छोटी आणि मीडियम. छोटी होती ना अशी, काय माहिती. भांड्यांचा पाऊस पडला. म्हणजे आपण लहान असताना ज्या गोष्टी पाहिलेल्या होत्या त्या या बाजारामध्ये आता बघायला मिळतात ना. छोटी छोटी भांडी आहेत. माझ्या कामाच्या वस्तू आहेत आणि मला प्रचंड आवडतात. हा चायनीज बनवण्यासाठी. मॉलपेक्षा भारी वाटते ना बाजार करायला. नॅचरल एसी. स्टॉप कर.
आयुर्वेदिक बाम आहे, हर्बल बाम, टायलो बाम, सर्दी पडसे, डोकेदुखी, गुडघे, कंबर, मान, पाय. मला असे लोकल बाजार असतात ना ते आमच्या दोघांना पण बाजार करायला प्रचंड आवडतं. उसाचा रस आहे बघ, वडापावचा वास येतो. बाजार करायच्या अगोदर शुगर कॅनचा ज्यूस प्यायला विसरू नका. पहिला ज्यूस आणि नंतर बाजार. आता ह्या काकूकडचा वडापाव खातो. थँक्यू. तुम्ही या मांडवीच्या बाजारात आले ना, या काकूकडचा वडापाव खायला विसरू नका. काकूची स्माइल पण एकदम भारी. काकू कुठले तुम्ही? इकडचेच? ही सगळी चांदीपची एरिया आली. ओके. आणि ते उसगाव वगैरे पुढे राहिलं ना? पुढे राहिला. ओके नंतर मग उसगाव. ओके. काकू आवडला वडापाव. काकू इतक्या प्रेमळ आहेत की त्यांनी आम्हाला गरमागरम वडे काढून दिले आणि सोबतच आम्हाला तळलेल्या मिरच्या खायला सांगितल्या. दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही वडापाव खायला घेतलो तेव्हा त्यांनी स्वतःहूनच आम्हाला घ्यायला सांगितले. इतका त्यांचा स्वभाव भारी आहे. तुम्ही कधी या मांडवीच्या बाजारात गेले तर नक्की या काकूकडे वडापाव खायला जा. काकू आमच्याकडून पैसेसुद्धा घेत नव्हत्या. आम्ही फक्त बाजारच नाही केला तर आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्याला म्हणतात माणुसकी. या काकूंनी आम्हाला शिकवलं की पैसा फक्त महत्त्वाचा नाही आहे, एकमेकांशी प्रेमाने राहणं, गोड बोलणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बघितलं, सांगितलं ना मी तुम्हाला, संपूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला असं स्वस्त बाजार कुठेच सापडणार नाही. आता नुकताच आम्ही 10 रुपये एक वडापाव खाल्ला. खूपच स्वस्त. हे बघ कप्स, फ्रीज. हे बघ ग्लासेस कसे आहेत ते. आपल्याकडे केवढ्यात मिळते? टपरीवर असतात तसे. आपल्याकडे केवढ्यात मिळते का? कांदा कसा किलो आहे? 25. लसूण घ्यायचं आहे. लसूण बघते मोठा आहे. हे काय आहे? काय बोलतो त्याला? हे हा 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 हा. म्हणजे मीठ लावून त्याला सुकवायचं. म्हणजे आंब्याचा भरतो तसंच. पहिल्यांदा बघतो आम्ही हे असं. थँक्यू. खुकीला बँगल्स मिळतात. काकू किती याचे? 20. काका किती रुपयाला? 30 रुपये मग. 2 द्या ना. 2,50 मग.
अशा गोष्टी चुकून पण मॉलमध्ये भेटणार नाहीत नाही का फ्रेंड्स? मज्जा येते ना बाजार करायला. कांदे ठेवायचे जाळी, लसूण कांदा, ठेव, लसूण ठेवायला लसूण ठेवणार मी त्यात. इथून आहे फणस. हा फणस कसा दिला? 50 ला पाव. मस्त गोड असेल. गोड आहे. मस्त आहे. तुम्ही इथे बाजारात येणार असतील ना भरपूर अशा बॅग्स घेऊन या कारण रिकामी येऊन जाणारच नाही. 10 रुपये काय नसेल तर एक मोठी इलायची आहे का आपल्याकडे? नाही ठीक आहे. हे फूल आहे, नाही बडीशेप आहे. दुसरं एक पॅकेटच घेणार. हां बस, जास्त नाही. वेलच्या आहेत. तारानेच आहे का? हां ते पण घे. बिर्याणीचं सगळं सामान ते व्हिडिओत. 20 चे 5, 4 आणि 3. स्कूलला जातो स्टडी का? ओके येते हा मी परत. अभ्यास करतो ना करायचा. हा आंबे बघ आंबट असतील तर हे पण गोड असतात ना. फ्रेश साडी घेऊ का? लोणच्याचे आंबे आहेत तोपर्यंत. हां लोणच्याचे आंबे बनवायचे का? पण लोणचं बनवायचं का? काय लोणच्यासाठी आहेत? मस्त ते रताळी त्याला काय बोलतात? कंद काय बोलतात ना? कणक इथे विचार लसूणचा भाव 70ला अर्धा. कांदा कसा दिला? 100ला 4. या मागच्या साईडला सगळा भाजीपाला आणि मसाला. डीमार्टला वगैरे गेल्यानंतर खूप लॉटमध्ये पण इथे बघ कसं तुमच्या सोयीप्रमाणे बांधून ठेवलेत. काय घ्यायचंय का? मला काय घ्यायचं नाही मी बघते. बराच मोठा बाजार आहे ना हा. तिथून रोडवरून तसा तसा हा संपूर्ण भरपूर मोठा बाजार आहे. हा चालेल बघूच. मज्जा आली आहे मला हा बाजार करायला. हे गावठी आहेत ना घरी पिकवलेले आहेत. गोड असतील.
कसे दिले? हे 350ला लावलं. त्या काकू आहेत माझे का? हे 350. थँक्यू. तिकडून मला चिकू पण घ्यायचे आता. इथे सगळं भाजीपाल्याचंच मार्केट आहे, पण या साईडला चल ते चॉपर बघणार होता ना. चॉपर दाखव ना. मॅन्युअल आहे का? आणि ह्या बाजाराची खासियत म्हणजे हा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला बाजार आहे. मला ते पातेलं दाखवा. हां, कितीला आहे? थँक्यू. आपण मॉल्समध्ये गेल्यानंतर फिक्स रेट जो पण असतो तो आपल्याला द्यावाच लागतो. पण तुम्ही जर इथे मांडवीच्या बाजारामध्ये येणार असतील या लोकल बाजारात, तर तुमची बार्गेनिंग स्किल स्ट्रॉंग हवी हे लक्षात असते. तरच तुम्ही खूप स्वस्त दरात बाजार करू शकता. मला बाजार इतका आवडला ना की एवढी गरमी आहे पण काहीच वाटत नाही. फ्रेश त्या साईडला जाऊ. चल पिशवी घे ना. चालते. याला मुद्दा बोलतो. नर्मदा नदीची या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे ते या मांडवीच्या बाजारात तुम्ही नक्की या. मांडवी घेऊ का? माझ्याकडे 100ची ड्रेस मांडवी घेऊ का शिसवणी करायला? घे. तेवढेची वाटा
पाव किलो आहे. वसायचा कोणी खायला काय मग आम्ही कोलिम घेतात भरतात पण भरून झाला आमचा लोणचं करतात पण हे आपलं हे करायला सुक्क कालवण कालवण अर्धा किलो आहे 300ला मी 150. तुम्हाला विचारलं होतं की कोलिम कुठे भेटणार आम्हाला तर त्यासाठी तुम्हाला या मांडवीच्या बाजारात यायला लागेल. इथे सहज उपलब्ध आहे हा कोलिम आणि सुकवलेला. इथे तुम्ही मांडवीच्या बाजारात आल्यानंतर तुम्हाला भाजीपाला मटण मच्छी घरातल्या वस्तू कपडे सगळ्या वस्तू इथे तुम्हाला मिळतील. त्यामुळे नक्की या मांडवीच्या बाजारात सफर करायला या. मी भांडी घ्यायला बघते पण माझा नवरा मला घेऊनच देत नाही म्हणतो आपल्याकडे हे आहे ते आहे. तुला वाटत नाही आपण सुरुवातीला गेलेले तिथेच परत आलो. बाजार इतका मोठा आहे ना फिरून फिरून आम्ही त्याच जागेवर येतो. गुडघे कंबर ताडगोळे खूप मस्त पाण्याने भरलेले असतात. कसे दिले मला दुसरे निवडून द्या ना. 50ला किती आमच्या गावाला काकूला पण दाखव व्हिडिओ मध्ये. हे पण द्या. ते नको यातले मला निवडून द्या ना. पोरांकरता मस्त ज्यूस असायला पाहिजे त्याच्यात पाण्याने भरलेलं म्हणजे माझी बारकी पोरी पण खायला. बरं आहे ना ते बाबा. तुमचं घरचंच आहे का स्वतःच? आमच्या बायका बसले. थँक्यू. या बाजारात जर तुम्हाला यायचं असेल ना तर सकाळी लवकर निघावं लागणार कारण नंतर मग 10 नंतर खूप गरम होते स्पेशली या मे महिन्यामध्ये. त्यामुळे घरातून तुम्ही लवकर निघा. विरारपासून तुम्हाला इथे आतमध्ये यायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास जातो. ट्रॅफिक वगैरे असेल तर अजून जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे तशी अरेंजमेंट करून निघा म्हणजे लवकरात लवकर तुम्ही ह्या बाजाराची सफर करू शकतील आणि जास्त गरम होणार नाही, थकवा पण जाणवणार नाही. आणि इथे अशा अनेक वस्तू आहेत ना ते पाहून अजिबात आपल्याला थकवा जाणवत नाही. खूप भारी वाटते हा मांडवीचा बाजार करायला. आम्हाला तरी खूप मज्जा आली. तर पुन्हा सांगते नक्की या. आणि ज्या गोष्टी आपण मॉलमध्ये पाहत नाहीत ना अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे या बाजारात पाहायला मिळतात. तुम्ही आता पाहिलेलंच आहे मी कोणकोणत्या गोष्टींची खरेदी केली. काका कसे दिले? 10 तुम्हाला जर पिल्लू पाहिजे असेल सूप करायला तर इथे तुम्हाला सहज मिळून जाईल. ताई चिकू कशी दिली? चांगली द्या. इथे येऊन बाजार करण्याची खासियत म्हणजे तुम्हाला इथे कोणतेही रासायनिक इंजेक्शन वगैरे लावून जे फ्रूट पिकवली जातात रासायनिक रीतीने तसा प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही आपण घरीच पिकवायची आणि खायची. तर ही शरीरासाठी पण खूप छान असतात. आम्ही आंबेसुद्धा घेतलेले आहेत. ते सुद्धा इथलेच घेतलेले आहेत घरी पिकवलेले. आता आम्ही बाजाराच्या बाहेर पडलेलो आहोत. तरीसुद्धा बाजार संपलेला नाही आहे कारण रस्त्याच्या लगतसुद्धा बरेच जण बसलेले आहेत. इथे तुम्हाला गावठी कोंबड्या पण मिळतील आणि सोबतच गावठी अंडी पण भेटतील. चिंच घ्यायला उडी पडली. हां
चिंच घ्यायला मी बघत होते की ही गर्दी कसली आहे, तर चिंचेसाठी. कारण चिंचेचे झाड आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत, खूपच दुर्मिळ झालेले आहेत. ते राहिले असतील तर फक्त ह्याच भागात ना, ग्रामीण भागात. तुम्ही चिंचेच्या शोधात असतील तर इथे तुम्हाला मिळून जाईल. किती? हा, हे असं पडणार नाही ना वजनाला? कशी दिली हो काका? 100ला 12. कसे काढतात दाखवा. ताडगोळ्याचं हे असं फळ असते आणि त्यातून हे अशा पद्धतीने काढले जातात. कुठे गेला? कांद्याची माळ कशी दिली? 60 रुपये. दाखवा. मला एक चांगली माळ काढून द्या ना. चल. आमच्या आजीकडे असं दाता होतं, लहान होती तेव्हा मी तिला पाहायची. आपण गिरणीमध्ये पीठ दळून आणतो ना, त्यामध्ये तांदूळ घालून दळलं जाते, पावडर केली जाते थोडी. आम्ही केला हा मांडवीचा बाजार. तुम्ही कधी येताय बाजार करायला? हा बाजार प्रत्येक गुरुवारी इथे भरतो, तर नक्की विजिट करा आणि मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असं नवरा बायको दोघंजणही या, मस्त तुमची एक ट्रिप पण होऊन जाईल आणि बाजार पण तुम्ही एन्जॉय करतील हे नक्की. इथली साधी भोळी माणसं जी विकण्यासाठी येतात त्यांच्या वस्तू घेऊन, तर त्यांच्याशी बोलायला पण खूप छान वाटलं. खूप प्रेमळ आहे ती, त्यांना नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद, तुमच्या मनापासून आभार. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश राहा, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय. जांभळं घे. कसे दिले जांभळं? हे 50 रुपयाला दिले. बाजार केल्यानंतर आम्ही निघालो नाना नानीच्या हातचं घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायला. डॅम होता ना इकडे, डॅम आहे ना समोर इथे. हे डोंगर दिसतो ना, तो डोंगर दिसतो ना, ते डॅम. तिथून डॅम आहे, उसगाव डॅम. ओके. महाराष्ट्र शासन लघुपाट बंदरी विभाग आणि बांध नाकाला असतं. मग ते कुठे रस्ता कुठे नाही जायला? आता इथून तुम्ही गेले ना कारणे तर जास्तीत जास्त 10 मिनिटात त्या ठिकाणावर पोहोचणार. ओके. म्हणजे सायवण टाकलं तर उसगाव बांधारा डायरेक्ट येतो. तिथे बांधाऱ्यावरून तुम्ही आतमध्ये फिरायला जाऊ शकता. ओके. फक्त पावसाळी जाऊन देत नाही. पावसाळ्यात ते पाणी वगैरे वाहत असतं लोकांचं. तर हे नाना नानी कोण, आम्ही यांच्यासोबत मारलेल्या गोड गप्पा, आम्ही इथे काय जेवलो नानीच्या हातचं, हा संपूर्ण परिसर, इथली संपूर्ण माहिती मी तुमच्या भेटीला लवकरच घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन फ्रेझी फ्रेंड्स किचनला सबस्क्राईब करा. तसेच त्याच्या बाजूला असलेली छोटीशी घंटी वाजवा, म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळेल आणि या लोकेशनवरती तुम्हाला लवकरात लवकर या वेकेशनमध्ये येता येईल. तर भेटूया लवकरच. स्टे ट्यून. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.